बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती, बेस्ट निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे एकत्र। 21 पैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढणार। ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय। सगळा मागता मीच घेतलेला आहे, यांनी नुसतं उपदेश करायचा आहे। कुणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं तर कुठून आलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो कळत नाही। सामाजिक कार्यकर्त्यांवरती अजितदादा संतापले। पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, अजित पवारांचं विधान। तर लगेच गरज नाही, भविष्यात विचार करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं वेगळं मत। नितीन गडकरी आणि शरद पवारांचा एकाच विमानातून प्रवास। विमानात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। गडकरी आणि पवारांच्या एकत्र प्रवासामुळे चर्चांना उधाण। नारळी पौर्णिमेनिमित्ताने वरळी कोळीवाड्यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। नाशिकच्या पिंपळगाव शिवारात 3 वर्षांच्या चिमुकल्यावरती बिबट्याचा हल्ला। रात्री 12:15च्या सुमारास रक्तबंबाळ सापडला मृतदेह, परिसरात भीतीचं वातावरण। उत्तराखंडमध्ये अडकलेले मालेगावातील सर्व प्रवासी सुरक्षित। मंत्री गिरीश महाजनांनी घेतली पर्यटकांची भेट। भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी साधला पर्यटकांशी संवाद। बेळगाव जवळच्या सौंदतीत ढगफुटी, महिला पुराच्या प्रवाहात अडकल्याचं कॅमेऱ्यात कैद। मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी वाहनं वाहून गेल्याच्या घटना। यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातल्या चाकण परिसराची पाहणी केली आणि यावेळी रस्त्याच्या कामाच्या दुरवस्थेसोबतच वाहतूक कोंडीवरनं अजित पवारांनी संतप्त सवाल उपस्थित केलाय। भाषणामध्ये व्यत्यय आणणाऱ्याला अजित पवारांनी खडेबोल सुनावले आणि याच भाषणादरम्यान पुणे जिल्ह्यात 3 महानगरपालिका तयार करण्याची घोषणा अजित पवारांनी केली। ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। आज इतर 4:30 आलो आणि तुलाच कळतंय आणि आम्ही बिंडो काय आम्ही पण 8 वेळानं जोडून आलो। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तडाख्यातनं न पोलीस अधिकारी सुटले न कार्यकर्ते। जास्तीत जास्त पीएमआरडीचंच काम आहे। शुक्रवारी भल्या पहाटे अजितदादा पुणे जिल्ह्यातल्या चाकण परिसरात पोहोचले। या परिसरातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दादांनी परिस्थितीचा आढावा घेतला। पण एकीकडे अजित पवार अधिकाऱ्यांकडनं माहिती घेत होते तर दुसरीकडे चौकात पोलिसांनीच वाहनं रोखून धरलेली। त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि मग काय, दादांचा पारा चढला। ते गाड्याच्या मध्ये थांबतात, ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात, तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं। चोपे असं नाही ना, मूर्खासारखं गाड्यामध्ये काय रस्त्यात उभ्या करतात माहिती। ट्रॅफिक जाऊ दे ना, गाड्या जाऊ दे ना। चाकण परिसराला सध्या वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय। त्यामुळे मार्गावरनं ये जा करणाऱ्या वाहन चालकांना सतत ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो। पण इथे केवळ वाहतूक कोंडीची समस्या आहे असं नाही, तर इथल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। या मुद्द्यावरनंही अजितदादांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली आणि करताना ते नीट केलं पाहिजे। कारण कुठलाच एखादा पाऊस धोधो पडत असताना ट्रकच्या लक्षात ड्रायव्हर चालवलं, एक चाक गेलं की झालं सगळं वाटत सगळं खचले। आता समोर अजितदादा दिसल्यावर कार्यकर्त्यांनाही भलता जोश चढला, कारण दादांचा स्वभाव मोकळा ढाकळा। ते कोणताही आडपडदा न ठेवता कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात। पण विषय जेव्हा बारामतीचा आला तेव्हा दादा काय म्हणाले हे कान देऊ नये का? जाहीर भाषणावेळी व्यत्यय आणणाऱ्याला सुद्धा अजित पवारांनी खडेबोल सुनावले। म्हणजे एवढं सगळं काल कुठं 4:30ला उठून कामं केलं, आज इतर 4:30ला आलो
आणि तुलाच कळतंय आणि आम्ही बिल्डोक आहे, आम्ही पण 8 वेळा निवडून आलो. वाहतूक कोंडीसह चाकण परिसरातल्या सर्व भागांचा विकास करण्यासाठी अजित पवारांनी पुणे जिल्ह्याबाबत एक घोषणा करून टाकली. पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावी लागेल. फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे. आता तरी PMRDA केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे, भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल. हिंजवडी, चाकण किंवा पिंपरी चिंचवड, अजित पवारांच्या पक्षाचे हे बालेकिल्ले आहे. या परिसरावरती त्यांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळेच ते या परिसरातल्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आढावा घेतात, पुढाकार घेतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हिंजवडीमध्ये जाऊन पाहणी केलेली आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे आदेश दिले होते. आता चाकणमधली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुद्धा दादांनी पुढाकार घेतल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फोनवरनं चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनशी संबंधित घडामोडींची माहिती दिली. पुतीन यांच्याशी खूप चांगला आणि सविस्तर संवाद झाला. भारत आणि रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याबाबत सुद्धा चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात भाऊ अशोक मुंडे आणि वडील दत्तात्रय मुंडे यांचा एसआयटीने जबाब नोंदवून घेतला. एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत यांच्याकडनं महादेव मुंडे हत्या प्रकरणावरती सविस्तर चर्चा झाली. बीडच्या आंबेजोगाईत एसआयटीचं पथक तळ ठोकून आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये पायी चालणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना एका टेम्पोनं उडवलं. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता असून या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर 13 विद्यार्थी जखमी झालेत. चांदवडमधल्या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली तर जखमींचा सरकारी खर्चानं उपचार होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं देण्यात येणाऱ्या 35व्या राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण पार पडलं. सुनील कुमार लवटे यांना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी 4थ्या फेरीत 5453 विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित केलाय. ही माहिती व्यवसाय आणि तंत्रशिक्षण संचालनालयानं दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथितरित्या खोटी आणि अपमानास्पद माहिती सादर करणाऱ्या खालिद का शिवाजी या हिंदी चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. एक मोठी बातमी बघूयात. पिंपरी शहरातील वृक्षतोडी संदर्भात भर सभेत माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचं बोलणं ऐकून अजित पवार वैतागले. कुठून उठलो आणि मी पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणी उठतं आणि मला उपदेश करायला लागतं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. दुर्गादेवीचे कोण झाडं तोडणार आहे? नवीन काहीतरी आयुक्त राबवत आहेत आणि शहरामध्ये MIDC क्षेत्रामध्ये आणि शहरामध्ये प्रचंड वृक्षतोड चाललेली आहे. आपण पालकमंत्री आहात, वृक्षतोड थांबवावी अशी पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे आमची. हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं. जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते. सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर आणखी एक मोठी बातमी बघूयात. मालेगावातील सर्व पर्यटक हे उत्तराखंडमध्ये सुरक्षित असल्याची मोठी बातमी. ढगफुटीनंतर उत्तर काशी इथे अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मालेगाव आणि नाशिक इथल्या सुरक्षित असलेल्या 7 पर्यटकांची हॉटेल शिवलिंग इथे भेट घेतली. सर्वजण सुखरूप असल्याचं पाहून मंत्री महाजन यांनी आनंद व्यक्त केला आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी
फोनवरून संपर्क साधून पर्यटकांशी त्यांचं बोलणं करून दिलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी या पर्यटकांसोबत संवाद साधून त्यांची विचारपूस केली आणि तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला सर्व ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. 1 ऑगस्ट रोजी चारधाम यात्रेसाठी 7 जण उत्तर काशी येथे गेले होते. मात्र ढगफुटीनंतर त्यांचा संपर्क तुटला होता आणि अखेर सर्वजण आता सुखरूप असल्याचं कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. कृषी विभागाच्या प्रकल्प संचालकानं शेतकऱ्यावरती अरेरावी करत मोबाईल हिसकावला. अरेरावी करत असताना शेतकरी व्हिडिओ काढत होते. यावेळी महिला अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे महिला अधिकाऱ्याविरोधात संतापाची लाट आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा, बोरखेडी आणि खडकी परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ओढे आणि नाल्यांना पूर आलाय. या पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर नगर महानगरामध्ये दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या तर आपण बघणार आहोतच, पण त्याआधी बघूयात बेळगावात झालेल्या ढगफुटीची बातमी. बेळगाव इथल्या सौंदत्ती इथे ढगफुटी झाली आणि त्यात एक महिला अडकल्याचं समोर आलं. सौंदत्ती हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविकांचं प्रसिद्ध देवस्थान असून इथे भाविकांची मोठी गर्दी असते आणि मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी वाहनं वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. हो